पावसाळा सुरू झाला की मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मेथी दिसते आणि आज आपण मेथीची एक अशी रेसिपी बघणार आहोत जी हेल्दी तर आहेच आणि सोबत तुम्ही त्याला आठवडाभर नक्की स्टोर करून ठेवू शकता। बऱ्याच लोकांची अशी कंप्लेन असते की त्यांचा थेपला मऊ राहत नाही। या पद्धतीने थेपले करून बघा, आठवडाभर तुमचे थेपले नक्की मऊ राहतील। तर अगदी मऊ थेपले कसे करायचे आणि त्याला लागणारे काय काय साहित्य आपण पुढे बघूया। वेलकम टू मसाला टेल्स। मेथी घेतलेली आहे, मेथी निवडून स्वच्छ धुवून ठेवली आहे। आता आपण ह्याला चिरून घेऊया। अगदी फाईन बारीक चिरायचं आहे मेथीला, जेवढं आपण बारीक चिरतो तेवढं चांगलं। मेथीची क्वांटिटी टोटली आपल्यावर अवलंबून आहे, आपल्याला आवडीप्रमाणे जास्ती किंवा कमी मेथी घालता येते। अगदी म्हणजे परफेक्टली मेथी 2च वाटी पाहिजे, 1च वाटी पाहिजे असा प्रमाण मेथीचा नाही। मी इकडे एक पूर्ण जुडी मेथी घेतलेली आहे, अगदी ह्याला फाईन बारीक चिरून घेते मी। एक गोष्टीचं मात्र खास लक्ष ठेवायचं, मेथी स्वच्छ धुवून पूर्ण निथळून घ्यायची। पाण्याचं प्रमाण मेथीत बिलकुल उरला नाही पाहिजे। मेथी चिरून झालेली आहे, आता आपण पुढची तयारी करूया। आता सगळे कोरडे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेऊया आपण। एका बाउलमध्ये कणिक घेतलेली आहे, 1 बाउल कणिक आहे। 1 बाउल कणिकला एक लहान वाटी बेसन घालते। बेसनची क्वांटिटी कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा काळं मीठ, 1 पाव चमचा ओवा, कसुरी मेथी। मेथी आपण ऑलरेडी घालतोय त्यामुळे मेथी अगदी थोडी कसुरी मेथी घातली तरी चालतं। धण्याची पूड, तिखट आपल्या आवडीप्रमाणे, साधं मीठ, हिंग, हळद, जिऱ्याची पूड, तेल। इकडं मी शेंगदाण्याचं तेल वापरते आहे, तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता। मी 1.5 मोठ्या चमच्यानी 1.5 चमचा घेतलेला आहे तेल। हे सगळं छान कोरडं कालवून घेऊया आधी। छान मिक्स झालंय हे। आता आपण यात बारीक चिरलेली मेथी मिक्स करूया। तेल मात्र कंपल्सरी घालायचं। तेलनी एकतर ह्याचं जे टेक्स्चर आहे ते छान येतं, दुसरं ह्याची शेल्फ लाईफ मात्र वाढते तेलाने। तेल जर घातलं नाही तर थेपले मऊसूत होत नाहीत, अगदी कडक कडक संध्याकाळपर्यंत फुलक्यांसारखे कडक होऊन जातात। आता हे मिक्स करून घेऊन पाल्याला जितका ओलावा आहे त्या ओलाव्याला जेवढं पीठ मिक्स होतं तेवढं त्याच्यानंतर लागल्यासारखं पाणी। तुम्हाला पिवळा कलर दिसत असेल, हा ॲक्च्युली काय ऑर्गॅनिक एक हळदीचा आम्हाला ऑर्डर आलेला आहे, तर त्याचे साल काढायला लागलो आम्ही कालपासून, तर त्याच्यामुळे माझ्या हाताला। आता यात मी पाणी घालते। अगदी थोडं 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 पाणी घालायचं आणि घट्ट कालवून घ्यायचं। फार घट्ट नाही आणि पोळीसारखं आपण कालवतो तसं सुद्धा नाही, थोडीशी घट्ट जर असली तर थेपले लाटायला इझी पडतात। कणिक रेडी आहे आपली कालवून। ह्याला मी एक 15 मिनटं बाजूला ठेवून देते झाकण घालून। हे भिजणं कंपल्सरी आहे, ह्याला भिजत ठेवूया आपण। यात मी बेसनची मात्रा खूप कमी घातलेली आहे, तुम्ही बेसन थोडंसं वाढवून पण घालू शकता, ज्वारीचं पीठही घालू शकता मुलांच्या डब्याला जर देत असलो तर। याला आपण साईडला ठेवून देऊया। आता कणिक छान भिजली आहे 15 मिनटं। आता ह्याचे छोटे छोटे, फार मोठे करायचे नाहीत, अगदी छोटे छोटे गोळे करून ठेवते मी। गोळे करून झालेत, तवा तापायला ठेवलेला आहे। आता मी थेपले लाटून घेते।
थोडंसं तेल लावायचं. हलक्या हाताने लाटायचं आहे अगदी. फार पातळ करायचं नाही आहे. फार पातळ जर केलं तर ते कडक होतात संध्याकाळपर्यंत. परफेक्ट थिकनेस आहे. आता ह्याला एक छान शेप द्यायला मी ह्याच्याने कट करते. तुम्ही झाकणीने कशानेही कट करू शकता. आणि हे ऑप्शनल आहे कट करणं अगदी. हे छान दिसतं म्हणून मी कट करते. ह्याला आता मी भाजून घेते. तवा छान तापलेला आहे. आता आपण हे भाजून घेऊया दोन्ही बाजूनी. थेपले भाजताना दोन्ही बाजूनी तेल व्यवस्थित लावायचं. तेल व्यवस्थित जर लावलं तरच ते चांगले आठवडाभर टिकतात. छान दोन्ही बाजूनी भाजल्यानंतर आपण ह्याला तेल लावून घेऊया. काढून घेऊया आपण. रेडी आहे. हे सगळे थेपले तयार आहेत आपले. आणि तुम्ही बघू शकता हे खूप मऊ झालेले आहेत अगदी. मी तुम्हाला हे फोल्ड करून दाखवते. अगदी कापसासारखे मऊ आहेत हे. तुम्ही हे 2 दिवसानंतर जरी खाल्लेत तरी हे असेच सॉफ्ट राहणार आहेत. थेपले तुम्ही मिरचीच्या लोणच्याबरोबर, दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर सर्व करू शकता.